महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कूलरचा स्पर्श होताच काळजाचा थरकाप, 14 महिन्याच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू। वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे घरोघरी कूलरचा वापर वाढला आहे। मात्र याच कूलरमधील विद्युत प्रवाह एका चिमुकल्यासाठी काळ ठरला आहे। घाटंजी तालुक्यातील शिरोली येथे कूलरला स्पर्श झाल्याने विद्युत धक्का लागून अवघ्या 14 महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना आज शुक्रवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली। स्वराज सूरज उले असे या मृत चिमुकल्याचे नाव आहे। नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार शिरोली येथील रहिवासी सूरज उले यांचा मुलगा स्वराज हा सकाळी अंगणात खेळत होता। उन्हाचा कडाका असल्याने घरातील कूलर रात्रभर सुरूच होता। सकाळी स्वराजची आई घरापुढील अंगणात सडा सारवण आणि स्वच्छतेच्या कामात व्यस्त होते, तर कुटुंबातील इतर सदस्य गाढ झोपेत होते। खेळता खेळता स्वराज घराच्या आत गेला। तेथे सुरू असलेल्या कूलरच्या पाण्याच्या टाकीत त्याने सहज हात टाकला। कूलरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे विद्युत प्रवाह उतरला होता। पाण्याचा स्पर्श होताच स्वराजला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो जागीच कोसळला। काही वेळाने आईच्या ही बाब लक्षात येताच त्याने आरडाओरडा केला। तात्काळ घरातील वीज पुरवठा खंडित करून स्वराजला बाहेर काढण्यात आले। कुटुंबियांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले, मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले। परिसरात शोककळा। अवघ्या 14 महिन्यांच्या स्वराजच्या जाण्याने उले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। खेळण्या वागडण्याच्या वयात काळाने घाला घातल्याने शिरोली गावावर शोककळा पसरली असून संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। स्वराजच्या या दुर्दैवी मृत्यूने घरगुती उपकरणांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। प्रशासनाकडून अशा घटना टाळण्यासाठी विद्युत उपकरणांच्या वापराबाबत जनजागृती करण्याची मागणी होत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, घाटंजी, यवतमाळ। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।